हग्गय अध्याय 2 7व्या महिन्याच्या 21व्या दिवशी हग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे. आता यहूदाचा प्रांताधिकारी शलतिएल याचा पुत्र जरुब्बाबेल, मुख्य याजक यहोसादाक याचा पुत्र यहोशवा आणि अवशिष्ट लोक यास असे विचार, ज्याने या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे, असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? आता त्याची काय दशा तुम्हास दिसते? ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय? हे जरुब्बाबेला, हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका, यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा व कामास लागा. मी तुम्हा बरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुम्हा बरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. तुम्ही भिवू नका, कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडीन. मी सर्व राष्ट्रास हलवून सोडीन, म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रूपे माझे आहे, सोने माझे आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. दार्यावेशाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 9व्या महिन्याच्या 24व्या दिवशी हग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे हे वचन आले. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, याजकास शास्त्रार्थ विचारा की कोणी समर्पित मांस आपल्या वस्त्रांच्या पदरात घेऊन जात असता त्याच्या पदराचा भाकरीला, कालवणाला, द्राक्षारसाला, तेलाला किंवा इतर कोणत्याही अन्नाला स्पर्श झाला तर ते पवित्र होईल काय? तेव्हा याजकांनी नाही असे उत्तर दिले. मग हग्गय म्हणाला, प्रेताचा स्पर्श झाल्यामुळे कोणी अशुद्ध झालेला यापैकी कशासही शिवला तर ते अशुद्ध होईल ना? तेव्हा याजकांनी होईल असे उत्तर दिले. हग्गयाने म्हटले, परमेश्वर म्हणतो की या लोकांची व या राष्ट्राची माझ्या दृष्टीने अशीच स्थिती आहे आणि त्यांच्या हातचे प्रत्येक काम असेच आहे. तेथे ते जे अर्पण करीतात ते अशुद्ध आहे. आजपासून मागची, म्हणजे परमेश्वराच्या मंदिराचा दगडावर दगड रचण्यापूर्वीची जी स्थिती होती तिच्याकडे लक्ष पुरवा.
त्या सर्व दिवसात कोणी 20 मापे धान्याच्या राशीकडे गेला तर त्याच्या हाती 10 लागत. द्राक्षकुंडातून 50 पात्रे भरून काढावयास गेला तर त्याला 20च मिळत. मी तुम्हावर, तुमच्या हातच्या सर्व कामांवर, तांबेरा, भेरड व गारा ह्यांचा मारा केला, तरी तुम्हातला एकही मजकडे वळला नाही, असे परमेश्वर म्हणतो. यास्तव आजपासून मागच्या म्हणजे 9व्या महिन्याच्या 24व्या तारखेस परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला त्या मागच्या काळाकडे लक्ष पुरवा. कोठारात काही धान्य आले आहे काय? द्राक्षालता, अंजिराचे झाड, डाळिंब व जैतून यास काही फळ आले नाही. आजच्या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन. महिन्याच्या 24व्या दिवशी हग्गयाला परमेश्वराचे वचन दुसऱ्याने प्राप्त झाले की, यहुदाचा प्रांताधिकारी जरुब्बाबेल यास सांग, मी आकाश व पृथ्वी ही हलवून सोडीन. मी राज्यांचे तख्त उलथून टाकीन, राष्ट्रांच्या राज्यांचे बल नष्ट करीन. रथ व रथी उलथून टाकीन, घोडे व त्यावरले स्वार पतन पावतील. प्रत्येक आपल्या भावाच्या तरवारीने पडेल. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी हे जरुब्बाबेला, शलतियेलाच्या पुत्रा, माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन, असे परमेश्वर म्हणतो. कारण मी तुला निवडिले आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.